नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथील आस्था रोटी बँकेतर्फे कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांची जयंती, स्वच्छता मोहीम व अन्नदान उपक्रम राबवून साजरी। सोलापूर येथे कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम व अन्नदान आदी उपक्रम राबविण्यात आले। आस्था रोटी बँकेतर्फे 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबा महाराज यांची 150वी जयंती प्रथम दत्त चौकातील संत गाडगे बाबा महाराज यांच्या मूर्तीस पूजा करून अभिवादन करण्यात आले। संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता मोहीम करण्यात आली। तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील गोरगरीब गरजू लोकांना तसेच पेशंट व रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले। संत गाडगे बाबा महाराज समाज सुधारक, समाजासाठी मोठे योगदान दिलेले आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंकज जाधव, सिद्धेश्वर कळकेरी तसेच ब्लड बँकेचे विनायक कुलकर्णी, आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे आदींच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली। आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, अनिता तालीकोटी, गीता दळवी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। 23 फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त सोलापूर येथे विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम, अन्नदान आणि समाज प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आले। स्वच्छता हीच सेवा व देव माणसात आहे हा संदेश देत हातात खराटा घेऊन परिसर साफ करणारे आणि गरजूंना अन्नदान करणे यातून गाडगे बाबांचे विचार प्रत्यक्षात आणले जातात। व्यसनमुक्ती व जनजागृती, कीर्तनातून अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि जातीभेद याविरुद्ध प्रबोधन केले। संत गाडगे बाबांनी आयुष्यभर समाजातील अज्ञान व अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वतः झाडू हातात घेऊन कार्य केले। त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता आणि सेवा हेच खरे अभिवादन ठरले आहे। स्वच्छता हीच खरी सेवा हा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले। सोलापूर येथील आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे अशा समाज सुधारक थोर महापुरुषाचे कार्य पुढे नेत आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।